नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा पासपोर्ट साईजचा तुमचा फोटो आणि तुम्ही दिसायला सेमच दिसताना, आकाराने जरी लहान मोठा असेल तरी तुमचं रूप हे सारखंच असतं. गणिताच्या भाषेत यालाच सिमिलरिटी असे म्हणतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10th क्लासचा जिओमेट्रीचा पहिला चॅप्टर आणि सर्वात महत्त्वाचा चॅप्टर बघणार आहोत. आजची व्हिडिओ पाहिल्यानंतर या चॅप्टरचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही ही माझी गॅरंटी. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. चॅप्टरला सुरुवात करण्या अगोदर एक महत्वाचा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे त्रिकोणाची उंची कुठे असते. भरपूर विद्यार्थ्यांना अजूनही माहिती नसतं किंवा 10वीत गेलात तरी तुम्हाला माहिती नसतं की त्रिकोणाची नेमकी उंची कुठे असते. तर आता पहिल्यांदा आपण त्रिकोणाची उंची कुठे असते तर हे पाहून घेणार आहे. तर त्याच्यासाठी 3 टाईप असणार आहे. पहिला टाईप असतो तो म्हणजे ॲक्यूट अँगल ट्रायंगल. म्हणजे ज्यावेळेस ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल तर त्यावेळेस त्याची उंची कुठे असणार आहे आता हे पाहणार आहे. मग त्याच्यासाठी अगोदर ॲक्यूट अँगल ट्रायंगल कशाला म्हणतात हे बघूयात. जर एखादा ट्रायंगल असेल तर त्याचे तिन्ही अँगल असतील ते 90 डिग्रीपेक्षा लहान असेल तर त्याला आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणतो. आता इथं ट्रायंगल PQR हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. मग ॲक्यूट अँगल ट्रायंगलची उंची ही नेहमी त्या ट्रायंगलच्या मध्ये येते. मग आता हा ट्रायंगल झाला बघा PQR. मग याची उंची काय असणार आहे, PS उंची असणार आहे. ही जी PS झाली तर ती PS काय येणार आहे, त्याची हाईट येणार आहे. मग कोणत्याही ट्रायंगलचा एरिया काढायसाठी फॉर्म्युला काय असतो तुम्हाला माहितीच आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट हा ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे. मग ॲक्यूट अँगल ट्रायंगलचा एरिया काय येणार आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस काय आहे ह्या ट्रायंगलचा, QR हा बेस आहे आणि उंची आत्ताच आपण पाहिलेली हाईट काय येणार आहे, PS ही हाईट येणार आहे. त्यामुळे पहिला पॉइंट हा लक्षात ठेवायचा, ॲक्यूट अँगल ट्रायंगलची उंची ही नेहमी कुठे असणार आहे, त्या ट्रायंगलच्या मध्ये असणार आहे. आता सेकंड ट्रायंगल आहे बघा, सेकंड टाइप राईट अँगल ट्रायंगल. मग राईट अँगल ट्रायंगलची उंची कुठे असते ते आपल्याला पाहायचंय. मग आता बघा पहिल्यांदा ट्रायंगल ABC हा आपण राईट अँगल ट्रायंगल घेतलाय. बी ला काय आहे, राईट अँगल झालेला आहे आणि या ट्रायंगलसाठी बेस काय असणार आहे, BC हा बेस असणार आहे. मग BC बेस झाला, राईट अँगल कुठं तयार होते, बी वर तयार होते. मग राईट अँगल ट्रायंगलची उंची ही नेहमी कुठं असणार आहे, हाईट कुठं असणार आहे, तर जिथं राईट अँगल झालेला आहे तर त्या साइड वर असणार आहे. म्हणजे ही साइड बी कुठं झालेला अँगल इथं झालेला, मग या बी साठीची साइड कोणती झाली, ही साइड आली AB. मग त्यामुळं या ट्रायंगलचा एरिया काय असणार आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला असतो. मग हाफ इंटू बेस काय झाला BC आणि हाईट काय येणार आहे AB. त्यामुळं एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय येणार, 1/2 इंटू AB इंटू BC येणार आहे. आता थर्ड टाइप आहे बघा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. मग ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजे काय की एक अँगल त्या ट्रायंगलचा 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो तर त्याला काय म्हणतात, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. मग आता या ट्रायंगलचा एरिया आपल्याला काढायचा आहे. मग एरिया काढण्या अगोदर आपल्याला उंची माहिती असली पाहिजे. मग उंची काय असते बघा, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलची उंची ह्या ट्रायंगलच्या आउटसाइडला येते, ट्रायंगलच्या बाहेर येणार आहे बघा. मग आता इथं आपण ट्रायंगल घेतला XY आणि Z हा ट्रायंगल घेतलेला आहे. मग या ट्रायंगलसाठी त्याची उंची काय येणार आहे, हा जो ट्रायंगल आला तर त्या ट्रायंगलच्या बाहेर हाईट येते. मग आपण काय केलं बघा, Y पासून आपण हे एक्सटेंड केलं आणि X पासून इथून एक लाईन काढलेली आणि ही लाईन काय केली, जॉईन केली. मग ट्रायंगल XY आणि Z ह्याची हाईट काय येणार आहे, ट्रायंगलच्या बाहेर येणार आहे. म्हणजे X आणि W ही काय झाली, या ट्रायंगलची हाईट झाली आहे. मग याचा एरिया काय कसा काढणार आपण, हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग याच्यासाठी बेस काय होता, या ट्रायंगलचा बेस काय झाला, हा YZ झाला हा बेस आणि हाईट काय आली, ही XW आपली हाईट आली. त्यामुळे याचा एरिया काय तयार झाला, हाफ इंटू YZ इंटू XW. अशा पद्धतीने आपल्याला ट्रायंगलची हाईट लक्षात ठेवायचे. परत एकदा सांगते बघा, ज्यावेळेस ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल तर त्यावेळेस त्या ट्रायंगलची हाईट कुठं असणार आहे, त्या ट्रायंगलच्या सेंटरला असणार आहे. त्याच्यानंतर राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर जिथं आपल्याला काटकोन तयार झालेला आहे, जिथं राईट अँगल तयार झालेला आहे त्या साईडवर त्याची हाईट असणार आहे. आणि थर्ड पॉइंट होता ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. मग ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल ची हाईट कुठं असणार आहे, तर त्या ट्रायंगलच्या आउटसाइडला असणार आहे. आता वळूयात आपण या चॅप्टरच्या मेन पॉइंटकडे. पहिला पॉइंट आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. मग दोन ट्रायंगलच्या एरियाचा जर रेशो घेत असेल तर तो कसं येणार आहे तर ते आपण बघणार आहे. मग बघा, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ रेशोज ऑफ देअर बेसेस अँड हाईट.
म्हणजे याचा अर्थ काय की ज्यावेळेस आपण दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेतो तर तो रेशो हा नेहमी त्यांच्या बेस आणि हाईटच्या प्रोडक्ट एवढा येतो. मग ते कसं तर ते बघा, आता इथं आपण दोन ट्रायंगल घेतलेले, दोन ट्रायंगल, पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल एबीसी आणि सेकंड ट्रायंगल आहे ट्रायंगल PQR. दोन्ही ट्रायंगल आपण घेतलेले. मग आता पहिल्यांदा ह्या ट्रायंगलचा एरिया काय येईल बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. हा या ट्रायंगलचा आता ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगलची हाईट नेहमी काय असते, त्या ट्रायंगलच्या सेंटरला असते, मध्ये असते. मग आता बघा एरिया काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा एरियासाठीचा फॉर्म्युला झाला. मग आता इथं बघा ह्या ट्रायंगलचा एरिया काय येईल, हाफ इंटू बेस काय येणार आहे, ह्या ट्रायंगलचा बेस कोणता आला, BC हा बेस झाला. मग हाफ इंटू BC इंटू हाईट किती आली, AD. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इंटू BC इंटू AD मिळालंय. याला इक्वेशन नंबर 1 देऊयात. आता सेकंड ट्रायंगल घेतलाय, ज्या पद्धतीने आपण फर्स्ट ट्रायंगलचा एरिया काढलेला त्याच पद्धतीने आपल्याला सेकंड ट्रायंगलचा एरिया काढायला लागेल. मग सेकंड ट्रायंगलचा एरिया काय येईल, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू, आता या ट्रायंगलसाठी बेस काय आलाय, या ट्रायंगलसाठी बेस QR आलाय, त्यामुळे हा झाला बघा QR इंटू हाईट काय येणार आहे या ट्रायंगलची, ही PS काय झाली, हाईट झाली इंटू PS. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला काय काढायचं आहे, दोन ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. त्यामुळे दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा एरिया काढलेला आहे आपण, त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपण घेतोय. मग रेशो कसा घेणार आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. अशा पद्धतीने आपण रेशो घेऊ शकतोय. LHS साइड कंप्लीट केली, आता RHS साइड कंप्लीट करूयात. बघा हाफ इंटू BC इंटू AD डिवायडेड बाय हाफ इंटू QR इंटू PS. मग आता काय होईल बघा, हे हाफला हाफ कॅन्सल झालं, म्हणजे काय मिळाले आपल्याला, पहिल्या ट्रायंगलचा एरिया, त्यामुळे आपण नोटेशन A1 अपॉन A2 असं घेऊयात. A1 अपॉन A2 इज इक्वल टू, आता BC काय होती बघा, आपला हे काय होतं, बेस होता, QR पण बेस होता, मग त्याला आपण B1 B2 लिहू शकतो. B1 अपॉन B2 इंटू AD आणि PS काय आहे, हाईट आहे, त्यामुळे इथं काय लिहिणार आपण, H1 आणि H2. B1 याचा अर्थ काय असणार, बेस आहे फर्स्ट ट्रायंगलचा, H1 म्हणजे हाईट आहे फर्स्ट ट्रायंगलची. सेम त्याच पद्धतीनं B2 सेकंड ट्रायंगलचा बेस आणि H2 सेकंड ट्रायंगलचा हाईट येणार आहे. म्हणजेच आपल्याला नवीन एक फॉर्म्युला मिळाला, काय मिळाला, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. म्हणजेच आपण काय सांगू शकतो की द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ रेशोज ऑफ देअर बेसेस अँड हाईट. म्हणजे दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा नेहमी कसा येणार आहे, त्यांच्या बेस आणि हाईटच्या प्रोडक्टचा रेशो एवढा येणार. आता नेक्स्ट पॉइंट आहे, जर दोन ट्रायंगल घेतलेले असतील आणि त्यात दोन्ही ट्रायंगलचा बेस जर कॉमन असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरिया ऑफ रेशो काय येणार आहे तर ते आपण बघतोय. मग बघा आता, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर हाईट्स. म्हणजे दोन ट्रायंगल असतील आणि त्या दोन ट्रायंगलचा बेस जर सेम असेल तर त्यांचा एरिया ऑफ रेशो हा नेहमी काय येणार आहे, त्या रेशोचा म्हणजे हाईट, त्या दोन्ही ट्रायंगलच्या हाईटच्या रेशो एवढा येणार आहे. मग आता इथं बघा दोन ट्रायंगल घेतलेत, पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल PQR आणि दुसरा ट्रायंगल आहे SQR. अशा आपण दोन ट्रायंगल घेतलेले. या दोन ट्रायंगलसाठी दोन्ही ट्रायंगलचा बेस काय झालाय बघा, हा QR काय आलाय, दोन्ही ट्रायंगलसाठी बेस झालाय. मग दोन्हींचा बेस सेम आहे तर आपण त्याला B न कन्सिडर करूयात. मग आता बघा पहिला ट्रायंगल घेतो आपण, ट्रायंगल PQ आणि R. मग या ट्रायंगलसाठी कसा ट्रायंगल दिसतो आपल्याला, हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगलची हाईट काय असते, ज्या अँगलला किंवा Q, आता इथं बघा Q ला राईट अँगल झालाय म्हणजे ती साइड काय असणार आहे, त्याची हाईट असणार आहे. म्हणजे आपली बघा PQ काय आली, ही झाली H1 हाईट झाली. आता नेक्स्ट बघा सेकंड ट्रायंगल कोणता आहे, SQ आणि R हा ट्रायंगल आहे. मग या ट्रायंगलसाठी आता हाईट काय येणार आहे, हा ट्रायंगल कसा आहे, ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे आणि हाईट त्याची काय येणार आहे, सेंटरला किंवा ट्रायंगलच्या मधोमध्ये येणार आहे. मग आता इथं ह्याची हाईट काय झाली, ST ही हाईट झाली. मग ह्याला आपण काय नाव देऊयात, H2 नाव देऊया. मग आता पहिल्या ट्रायंगलसाठी एरिया काय असणार आहे बघा, पहिल्या ट्रायंगलचा एरिया, ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय
असतो एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट असतो. मग हाफ इंटू बेससाठी बेस काय आपला पी क्यू आर आहे आणि त्याला आपण कन्सिडर काय करतो बी कन्सिडर करतोय इंटू हाईट काय झाली पी क्यू म्हणजेच त्याला आपण काय कन्सिडर केलंय H1 कन्सिडर केलंय. त्याच पद्धतीने आता सेकंड ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल SQR. मग ह्याचा ट्रायंगलचा एरिया काय येणार आहे हाफ इंटू बेस काय येणार आहे इथं बी येणार आहे इंटू H2. ही हाईट काय झाली H2 झाली. मग दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा काढणार आहे आपण A1/A2 इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू H1 डिवायडेड बाय हाफ इंटू बेस इंटू H2. मग आता इथं काय होईल बघा हाफला हाफ कॅन्सल झालं बी ला बी कॅन्सल झाला म्हणजेच काय नवीन फॉर्म्युला मिळाला आपल्याला A1/A2 इज इक्वल टू H1/H2. म्हणजे ज्यावेळेस दोन ट्रायंगलचे बेस सेम असतील त्यावेळेस त्यांचा एरिया ऑफ रेशो हा नेहमी कशा एवढा येतो तर त्यांच्या हाईटच्या रेशो एवढा येतो. नेक्स्ट पॉइंट आहे बघा जर दोन ट्रायंगल्स असतील आणि दोन्ही ट्रायंगलचा एक व्हर्टेक्स सेम असणार आहे आणि बेस सेम लाईनवर असेल तर त्याचा एरिया कसा काढायचा तर ते आपण बघणार आहे. आता इथं दोन ट्रायंगल घेतलेत आपण ट्रायंगल A B आणि D आणि दुसरा ट्रायंगल घेतलाय ट्रायंगल A D आणि C. हे दोन ट्रायंगल आहेत आणि या दोन्ही ट्रायंगल एकाच एक कॉमन व्हर्टेक्स वर आहेत आणि तो कॉमन व्हर्टेक्स म्हणजे कोणता व्हर्टेक्स आहे व्हर्टेक्स A आहे आणि दोन्हींसाठीचा बेस काय होतोय एकाच लाईनवर बेस लाय होतं तर त्यावेळेस एरिया कसा काढणार बघा द रेशो एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर बेसेस. मग ज्यावेळेस सेम व्हर्टेक्स एकाच व्हर्टेक्सवर जर दोन लाईन होत असेल कॉमन व्हर्टेक्स एक येत असेल आणि जर त्यांचा बेस एकाच लाईनवर येत असेल तर बघा फर्स्ट ट्रायंगल कोणता झाला ABD. हा ट्रायंगल कसा आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगलची हाईट काय असते त्या ट्रायंगलच्या सेंटरला येते. मग आता या ट्रायंगलची हाईट काय झाली ही AD ही हाईट झाली आहे. मग याला आपण H1 देऊया. आता नेक्स्ट ट्रायंगल कोणता होता AD आणि C. हा ट्रायंगल आहे. मग हा ट्रायंगल कसा आहे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलची हाईट ही नेहमी काय असते त्या ट्रायंगलच्या आउटसाइडला असते. मग हा ट्रायंगल झाला बघा ADC. हा ट्रायंगल आहे. या ट्रायंगलची हाईट काय असणार आहे त्याच्या बाहेरच्या साईडला येणार आहे म्हणजेच त्याची पण हाईट काय झाली AE झाली. म्हणजे H1 आणि H2 दोन्ही काय आहेत सेम आहेत म्हणजेच आपण AE ला आपण असं कन्सिडर करूयात AE काय झाली आपली H झाली. हाईट साठी आपण H हे नोटेशन वापरतोय. आता नेक्स्ट बघा ABD हा जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगलचा बेस काय झालेला आहे BD हा बेस झालाय म्हणजे हा झाला B1. नेक्स्ट आता AD आणि C या ट्रायंगल साठी बेस काय येणार आहे हा DC येणार आहे हा येणार आहे B2. मग दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेतो आपण म्हणजे इथं काय मिळणार आपल्याला A1/A2 इज इक्वल टू आता फर्स्ट ट्रायंगल साठी रेशो काय असणार आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस किती आहे B1 इंटू H डिवायडेड बाय आता सेकंड ट्रायंगलचा रेशो घेतो. सेकंड ट्रायंगलचा रेशो काय येणार मग हाफ इंटू याची बेस याचा बेस काय आहे CD आहे म्हणजेच काय झाला हा B2 इंटू H. मग आता काय काय कॅन्सल आउट होतोय बघा हा हाफला हाफ कॅन्सल झाला H ला H कॅन्सल झाला म्हणजेच रेशो काय मिळाला A1/A2 इज इक्वल टू B1/B2 हा रेशो मिळाला. म्हणजे ज्यावेळेस एक कॉमन व्हर्टेक्स असेल आणि दोन्ही ट्रायंगलचा बेस एका सेम लाईनवर येत असेल तर त्यावेळेस त्या दोन ट्रायंगलच्या एरिया हा नेहमी काय असणार आहे की दोन्ही त्याच्या बेसच्या रेशो एवढा येणार. आता नेक्स्ट पॉइंट आहे की जर दोन ट्रायंगल असतील आणि दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट जर सेम असेल तर त्यांचा एरिया ऑफ रेशो काय येतो तर ते बघणार आहे. तर त्यांचा एरिया ऑफ रेशो हा नेहमी 1 असतो. बघा द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट अँड सेम बेस इज इक्वल टू 1. रेशो काय येतो नेहमी 1 येतो. हा पॉइंट महत्वाचा आहे. हा पॉइंट तुम्हाला MCQ साठी सुद्धा येऊ शकतो. मग आता हे बघा प्रूव्ह करूयात आपण कसं येते ते चेक करूयात. आता इथं दोन ट्रायंगल दिलेत ट्रायंगल PQR हा एक ट्रायंगल दिलाय आणि दुसरा ट्रायंगल कोणता SQR हे दोन ट्रायंगल दिलेले. मग या दोन ट्रायंगल साठी आता बघा PQR हा काय झाला राईट अँगल ट्रायंगल झालाय. मग या राईट अँगल ट्रायंगलची हाईट कुठं असणार आहे तर त्याच्या साईडवर असणार आहे म्हणजे PQ काय झाली आता ही PQ काय येणार आहे ह्याची हाईट येणार आहे म्हणजे याला आपण H1 नाव देऊयात. आता या ट्रायंगल साठी SQR हा कसा ट्रायंगल आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. ह्याची हाईट कुठे येणार आहे सेंटरला येणार आहे म्हणजे काय येणार बघा ही झाली ह्याची हाईट ही झाली H2.
आता H1 आणि H2 जर बघितलेलं असेल तर दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल लाईन आहे आणि तुम्ही 9th मध्ये स्टडी केलेला पॅरलल लाईनची दोन्हींची हाईट काय येणार आहे आता इथं सेम येणार आहे. त्यामुळं H1 आणि H2 काय मिळाला सेम मिळाला. आता दोन्ही ट्रायंगल बघा, ट्रायंगल PQR साठी बेस काय झालाय QR बेस झालाय आणि SQR ह्याच्यासाठी सुद्धा बेस काय मिळालाय QRच मिळालाय. म्हणजे हे काय झालं टोटल ह्याच्यासाठी आपण B कन्सिडर करूयात. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे आणि दोन्ही ट्रायंगलची हाईट सुद्धा सेम आहे. मग दोन ट्रायंगलचा एरिया जर काढायचा असेल तर पहिल्यांदा काय घेणार आपण एरिया ऑफ ट्रायंगल. पहिला ट्रायंगल कोणता PQR इज इक्वल टू हाफ इंटू B इंटू H. कारण दोन्हीसाठी नोटेशन आपण बी बेस साठी B घेतोय आणि हाईट साठी काय घेतोय H घेतोय. मग आता सेम त्याच पद्धतीनं एरिया ऑफ ट्रायंगल SQR काढायचा आहे. SQR काय येईल एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू B इंटू H. मग आता दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो फाइंड करायचा असेल तर काय येणार मग आपण A1/A2 इज इक्वल टू हाफ इंटू B इंटू H डिवायडेड बाय हाफ इंटू B इंटू H. काय होईल हे सगळं एकमेकांना कॅन्सल आउट होणार आहे. म्हणजेच काय मिळालं A1/A2 इज इक्वल टू 1 मिळाले. म्हणजे त्यांचा रेशो एरियाचा रेशो काय असणार इक्वल टू 1 असणार आहे. किंवा आपण असं पण लिहू शकतो बघा, हे डिवाइड मध्ये होतं आरएचच्या साईडला शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे काय मिळणार A1 इज इक्वल टू A2. म्हणजे आपण असं सुद्धा म्हणू शकतो की जर दोन ट्रायंगल असतील आणि त्यांचा बेस आणि हाईट सेम असेल तर त्यांचा एरिया काय येतो नेहमी इक्वल येतो. आता आपण जे काही स्टडी केला त्याच्यावर प्रॅक्टिस सेट 1.1 आता आपण सॉल्व्ह करणार आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा प्रॅक्टिस सेटचा. बेस ऑफ ट्रायंगल इज अ 9 अँड हाईट इज अ 5. म्हणजे एका ट्रायंगलचा बेस आहे तो 9 आहे आणि हाईट त्याची 5 आहे. नेक्स्ट काय दिलंय बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज अ 10 अँड हाईट इज 6. मग जो दुसरा ट्रायंगल आहे तर त्याचा बेस किती आहे बेस आहे 10 आणि हाईट त्याची किती आहे 6 आहे. देन फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल्स. मग आपल्याला त्या दोन ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे. मग आता आपण हा फर्स्ट ट्रायंगल कन्सिडर केला आणि हा आहे तो सेकंड ट्रायंगल आहे. मग फर्स्ट ट्रायंगल घेतला बघा आपण ट्रायंगल PQR. मग फर्स्ट ट्रायंगल साठी हाईट किती सांगितलेली त्यांनी हाईट 5 सेंटीमीटर सांगितलेली. म्हणजे फर्स्ट ट्रायंगल साठी PS इज इक्वल टू PS हाईट झाली PS 5 आहे. नेक्स्ट अजून काय सांगितलंय बघा आपल्याला बेस त्याचा 9 आहे. मग याचा बेस किती झाला या ट्रायंगलचा QR आहे. मग QR 9 आला. QR इज इक्वल टू 9. सेम त्याच पद्धतीनं सेकंड ट्रायंगल आहे ट्रायंगल ABC. मग या ट्रायंगल ABC मध्ये हाईट कोणती आहे AD ही हाईट आहे आणि हाईट किती दिली आहे 6 दिले. म्हणजे AD इज इक्वल टू 6. आता ABC या ट्रायंगल साठी बेस कोणता झाला BC बेस झालाय. मग BC ची किती लेंथ दिली आहे 10 दिली. BC ची लेंथ 10. मग फर्स्ट ट्रायंगलचा एरिया काय असणार आहे बघा A1 इज इक्वल टू काय असतो एरिया हाफ इंटू बेस इंटू हाईट येतो. मग हाफ इंटू बेस किती झाला आपला हा बेस किती आहे 9 आहे. किंवा त्याला आपण असं लिहूयात बघा QR इंटू हाईट कोणती आहे PS. आणि A2 साठी काय येणार आहे A2 इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस कोणता आहे तुमचा BC इंटू हाईट काय येणार आहे AD येणार आहे. आता या दोन्ही ट्रायंगलचा आपल्याला एरियाचा रेशो घ्यायचा आहे. म्हणजेच काय लिहिणार आपण A1/A2 इज इक्वल टू हाफ इंटू QR इंटू PS डिवायडेड बाय हाफ इंटू BC इंटू AD. आता आपल्याला QR PS BC आणि ADच्या लेंथ माहिती आहे तो त्या फक्त आपण तिथे टाकून घ्यायच्या. त्याच्या अगोदर बघा हाफला हाफ इथं कॅन्सल होईल. म्हणजे फक्त पुढं काय राहणार आहे QR इंटू PS डिवायडेड बाय BC इंटू AD राहणार आहे. मग QR किती आहे बघा 9 इंटू PS 5 डिवायडेड बाय BC किती आहे 10 आहे इंटू AD किती आलं 6 आलं. मग आता हे मल्टिप्लिकेशन फक्त करूयात आणि डिवाइड करूयात. मग आपल्याला एरिया मिळून जाईल. मग 5 ने डिवाइड करा बघा 5 1 5 5 2 10. आता 3 ने डिवाइड होईल 3 2 6 3 3 9. म्हणजे काय येणार आहे बघा 3 इंटू 1 3 डिवायडेड बाय 2 इंटू 2 4. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा एरिया काय असणार आहे 3:4. रेशो किती आला 3:4. हे झालं या क्वेश्चनचं फायनल आन्सर. सेकंड क्वेश्चन आहे इन द गिवन फिगर BC इज परपेंडिक्युलर टू AB अँड AD इज परपेंडिक्युलर टू AB.
इथं दोन ट्रायंगल दिलेले आहेत. हे दोन ट्रायंगल BC हे AB ला परपेंडिक्युलर आहे आणि सेकंड कंडिशन सांगितली AD इज परपेंडिक्युलर टू AB, म्हणजे ही AD आहे ती AB ला काय आहे परपेंडिक्युलर आहे. त्यातल्या BC ची लेंथ दिली, BC इज इक्वल टू 4 दिले, म्हणजे ही 4 सेंटीमीटर आहे आणि AD किती दिले बघा 8 सेंटीमीटर दिले. आता दोन्ही पण ट्रायंगल आहेत ते राईट अँगल ट्रायंगल आहेत आणि राईट अँगल ट्रायंगलची हाईट कोणती असते तर त्याच्या जिथं परपेंडिक्युलर झालेला किंवा जो अँगल 90 डिग्रीचा आहे तर त्या साईडवर असते. मग ट्रायंगल ABC ची हाईट कोणती झाली BC झाली आणि ट्रायंगल ABD याची हाईट कोणती झाली 8 झाली. हाईट किती आली आहे 8 आलेली. मग आता बघा की दोन्ही जे ट्रायंगल दिलेले आहेत तर त्या दोन्ही ट्रायंगलचा बेस काय आहे सेम आहे आणि आपण मगाशी स्टडी केलं होतं जर दोन ट्रायंगलचा बेस सेम असेल तर त्यांचा एरिया ऑफ रेशो काय येतो नेहमी त्यांच्या हाईटच्या करस्पॉन्डिंग येतो. मग करस्पॉन्डिंग हाईट कोणत्या कोणत्या झाल्या तर दोन्हींच्या ही पहिल्या ट्रायंगलची BC आणि सेकंड ट्रायंगलची काय येणार आहे AD येणार आहे. मग ट्रायंगलचा एरिया हा काय येणार आहे बघा ह्याची BC ह्याची हाईट किती आहे BC, मग BC अपॉन AD, BC अपॉन AD. मग नेक्स्ट काय लिहिणार आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू काय येईल बघा BC ची हाईट किती आहे 4 आहे आणि AD ची हाईट किती आहे 8 आहे. म्हणजेच काय येणार 4 1 4 4 2 8, म्हणजे A1 अपॉन A2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. म्हणजेच दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय असणार आहे 1:2 येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेगमेंट PS इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ and segment QT is perpendicular to segment PR. If RQ is equal to 6 and PS is equal to 6 and PR is equal to 12, then find the QT. QT ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, म्हणजे हे किती येणार हे आपल्याला फाइंड करायचंय. त्यांनी दिलंय बघा गिवन काय काय होतं की PS इज परपेंडिक्युलर टू RQ, म्हणजे हा जो PS आहे तर तो RQ ला परपेंडिक्युलर आहे. नेक्स्ट दिले QT इज परपेंडिक्युलर टू PR, हे जे QT आहे ते बघा PR ला परपेंडिक्युलर आहे. नेक्स्ट अजून काय दिले आपल्याला RQ दिले 6 आहे, म्हणजे हा इथून इथपर्यंतची ही लेंथ किती झाली 6 झाली. नेक्स्ट PS किती दिलाय 6 आहे, म्हणजे हा पण इथून इथपर्यंत किती येणार आहे 6 येणार आहे. मग आपल्याला काय सांगितलं अजून एक सांगितलंय बघा PR सांगितलेलं आहे आणि PR म्हणजे हा टोटल डिस्टन्स, हे टोटल डिस्टन्स किती झालेलं आहे 12 झालेलं आहे. मग आपल्याला काय काढायचं हे QT काढायचं. मग पहिल्यांदा बघा इथं दोन ट्रायंगल आपण एकच ट्रायंगल आहे तर तो दोन वेगवेगळ्या बेस आणि हाईटवर घेऊ शकतोय. मग पहिल्यांदा बघा ट्रायंगल हा जो PQR आहे ह्या PQR ट्रायंगल मध्ये बेस PR घेतलेला असेल आणि हाईट जर QT असेल बघा PQR, ह्या PQR साठी बेस आपण काय घेतोय बेस PR घेतला आणि हाईट काय घेतली QT घेतली. तर एरिया काय येणार आहे एरिया काय असतो हाफ इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे PR इंटू QT. ह्याला दिला आपण इक्वेशन नंबर 1. आता सेकंड बघा बेस जर QR घेत असेल आपण बघा हा बेस घेतला, हा बेस कन्सिडर केला आणि हाईट PS कन्सिडर केलेली असेल, ही हाईट बघा PS कन्सिडर केलेली असेल तर इथं एरिया काय असणार आहे हाफ इंटू QR इंटू PS. हे झालं इक्वेशन नंबर 2. मग दोन इक्वेशन वरून हे इक्वेशन 1 मिळालं इक्वेशन 2 मिळालं, याच्यावरून आपण एरिया ऑफ रेशो काढू शकतो. मग आपण काय घेणार बघा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय येईल बघा हाफ इंटू PR इंटू QT डिवायडेड बाय हाफ इंटू QR इंटू PS. मग आता इथं काय होईल बघा आपला हाफ कॅन्सल झालं, अजून काय कॅन्सल आउट होईल बघा इथं एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे आणि खाली पण एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे, म्हणजे PQR कॅन्सल झालं, म्हणजे इथं काय येणार आहे 1 इज इक्वल टू आता PR दिलंय तुम्हाला किती दिलंय PR 12 दिलेलं आहे, मग 12 इंटू QT किती दिलेलं आहे QT फाइंड करायचं आपल्याला, मग QT ॲज इट इज ठेवला डिवायडेड बाय QR किती आहे बघा इथं QR इथं आहे बघा QR आलं 6 इंटू PS ची व्हॅल्यू किती दिली 6 दिली. मग आता फक्त काय करणार आहे आपण ह्या व्हॅल्यू कॅन्सल आउट करूयात बघा. इथं 6 ने डिवाइड केलं 6 के 6 6 2 12 बे के बे 3 6, म्हणजे काय मिळालं बघा आपल्याला 1 इज इक्वल टू QT डिवायडेड बाय 3. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची QT ची व्हॅल्यू काढायची. मग 3 हा डिनॉमिनेटरला आहे तर तो आपण LHS साईडला शिफ्ट करूयात. तो डिवाइड मध्ये होता, ज्यावेळेस आपण LHS साईडला शिफ्ट करू त्यावेळेस तो मल्टिप्लाय मध्ये जाईल, म्हणजेच QT इज इक्वल टू काय मिळणार आहे QT इज इक्वल टू 1 इंटू 3, म्हणजेच QT किती मिळालं 1 इंटू 3 आन्सर आलं 3.
म्हणजे क्यूटीची व्हॅल्यू काय येणार आहे 3 युनिट्स येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द फॉलोइंग फिगर AP इज परपेंडिक्युलर टू BC अँड AD इज पॅरलल टू BC. देन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ ट्रायंगल BCD. म्हणजे आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BCDचा. मग त्याच्या अगोदर आता काय काय दिले आपल्याला ते लिहून घेऊयात. मग गिवन मध्ये काय काय बघा, AP इज परपेंडिक्युलर टू BC. APची जी लाईन आहे ही AP BCला काय आहे परपेंडिक्युलर आहे. आणि सेकंड अजून दिलंय बघा, AD इज पॅरलल टू BC. ही ADची लाईन आहे, ही BCला काय आहे पॅरलल आहे. मग आता बघा पहिल्यांदा काय काय काढून घेऊयात, ट्रायंगल ABC. मग ट्रायंगल ABC हा जो ट्रायंगल ABC झाला, या ट्रायंगल ABC साठी हाईट काय येणार आहे, हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगलची हाईट सेंटरला येते. त्यामुळं ABC साठी हाईट काय झाली आहे, AP हाईट झाली आहे. नेक्स्ट अजून काय लागेल, बेस कोणता येणार आहे, BC येणार आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय येणार आहे, हाफ इंटू AP इंटू BC. आता नेक्स्ट काय घ्यायचं, BCD साठी पाहिजे बघा, BC आणि D हा ट्रायंगल झाला. मग या ट्रायंगलसाठी काय येणार बघा, एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू हाफ इंटू BCD. हा ट्रायंगल कसा झालाय, ॲक्यूट अँगल ट्रायंगल झालाय आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगल ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे आणि ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगलची हाईट नेहमी काय असते, बाहेरच्या साईडला असते. मग काय येणार आहे, हाईट कोणती येईल बघा याच्यासाठी, ही AB येणार आहे, AB इंटू BC. आता इथं जर बघितलेलं असेल तर आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा, AD इज पॅरलल टू BC आणि AP इज परपेंडिक्युलर टू BC. मग आता ही जर जॉमेट्रिक ऑब्झर्वेशन आपण व्यवस्थित केलेलं असेल फिगरचं, तर काय मिळतंय आपल्याला, इथं बेस आणि हाईट दोन्हींचा काय येतोय सेम येतोय. दोन्हींचा बेस आणि हाईट काय येतोय इक्वल येतोय. त्यामुळे दोन्हींचा एरिया काय येणार आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू, सगळं सेम झालंय. आणि आपण मगाशी बघितलं होतं की ज्यावेळेस दोन ट्रायंगल असेल आणि दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट सेम असेल तर त्यांचा रेशो काय असतो, नेहमी इक्वल टू 1 येतो. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे, 1 असणार आहे. लास्ट क्वेश्चन बघूया त्या प्रॅक्टिस सेटचा. इन ॲडजॉइनिंग फिगर PQ इज परपेंडिक्युलर टू BC अँड AD इज परपेंडिक्युलर टू BC, देन फाइंड द फॉलोइंग रेशोज. तुम्हाला 4 सब क्वेश्चन्स दिले, तर ते रेशो आपल्याला फाइंड करायचे. मग आता पहिल्यांदा काय काय दिले तर ते बघूयात बघा. PQ इज परपेंडिक्युलर टू BC, ही PQ आहे, ही BC ला परपेंडिक्युलर दिली आणि AD आहे, ही पण काय BC ला परपेंडिक्युलर आहे. मग या 4 क्वेश्चन साठी कोणते कोणते ट्रायंगल आपल्याला लागणार आहे बघूयात. बघा पहिला ट्रायंगल आहे PQB, हा छोटा राईट अँगल ट्रायंगल आहे. नेक्स्ट PBC येणार आहे, PBC हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल झाला. अजून कोणता लागेल, PBC झाला, ABC एक लागणार आहे आणि ADC लागणार आहे. मग आता आपण पहिल्यांदा त्या सगळ्या ट्रायंगलची हाईट आणि बेस काढून घेऊयात, म्हणजे प्रश्न सोडवायला सोपंच आहे. मग पहिला ट्रायंगल आहे बघा, ट्रायंगल PQ आणि B. मग हा ट्रायंगल PQB आहे बघा, ट्रायंगल PQB हा राईट अँगल ट्रायंगल झाला आणि राईट अँगल ट्रायंगलची हाईट ही नेहमी त्या राईट अँगल ज्या अँगलला झालेला आहे तर त्या साईडवर येते. मग ती साईड कोणती झाली बघा या ट्रायंगलसाठी, राईट अँगल कुठे आहे, Q ला राईट अँगल आहे. मग इथं हाईट काय येणार आहे, PQ इज इक्वल टू हाईट झाली. PQ काय येणार आहे, हाईट येणार आहे. सपोज H लिहूयात आपण. आणि बेस काय येणार आहे बघा, PQ आणि B ह्याच्यासाठी बेस काय असणार आहे, QB बेस असणार आहे. मग हा QB काय झाला, बेस झाला. नेक्स्ट आता कोणता ट्रायंगल आपल्याला लागतोय, ट्रायंगल PBC, ट्रायंगल PB आणि C. मग ट्रायंगल PBC साठी बघा, हा ट्रायंगल PBC ॲक्यूट अँगल ट्रायंगल आलाय आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगलची हाईट ही त्या ट्रायंगलच्या सेंटरला असते, मध्ये लाय होते. मग आता ह्याच्यासाठी हाईट काय येणार आहे, PQ हाईट येणार आहे आणि बेस काय झाला, BC झाला, BC बेस येणार आहे. थर्ड ट्रायंगल आहे बघा, ट्रायंगल ABC, त्या ट्रायंगलचे पण आपण आता हाईट आणि बेस काढून घेऊया. ट्रायंगल ABC. मग ट्रायंगल AB आणि C हा पण कसला ट्रायंगल झाला, ॲक्यूट अँगल ट्रायंगल झाला. मग ह्याची हाईट कुठं येणार आहे, सेंटरला येणार आहे, म्हणजे AD ही हाईट झाली, AD हाईट येणार आहे आणि बेस काय असणार आहे, BC हा बेस असणार.
नेक्स्ट आता चौथा ट्रायंगल कोणता लागतोय आपल्याला? एडीसी हा ट्रायंगल लागतोय. मग एडीसी ट्रायंगल साठी बघूयात बघा. एडीसी हा कसला ट्रायंगल झाला? राईट अँगल ट्रायंगल झाला. आणि राईट अँगल ट्रायंगलची हाईट कुठं असणार आहे? जिथं आपल्याला राईट अँगल मिळतो तर त्या साईडवर त्याची हाईट असणार आहे. म्हणजे हाईट किती येणार आहे ह्या ट्रायंगलसाठी? एडी ही हाईट झाली आणि एडीसी हा ट्रायंगल होता, म्हणजे बेस कोणता येणार आहे? हा डीसी बेस येणार आहे. डीसी काय झाला? बेस झाला. आणि आता पाचवा ट्रायंगल कोणता लागतो आपल्याला? ट्रायंगल पी क्यू सी. याचं पण काढून घेऊया. पी क्यू आणि सी. मग ट्रायंगल पी क्यू सी हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामुळे पी क्यू काय येणार आहे? त्याची हाईट येणार आहे. पी क्यू हाईट झाली आणि क्यू सी काय येणार आहे? बेस येणार. क्यू सी बेस आला. आता अशा पद्धतीने आपण पाचही ट्रायंगलचा हाईट आणि बेस काढून घेतले. आता प्रश्न सोडवायला आपल्याला सोपं जाईल. आता बघूयात पहिला प्रश्न काय होता. ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी. मग ट्रायंगल पी क्यू बी साठी बघा हाईट काय आहे? पी क्यू आहे. आणि पीबीसी साठी पण हाईट काय आहे? पी क्यू आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आली आणि ज्यावेळेस दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम येते त्यावेळेस त्यांचा एरियाचा रेशो काय असणार? कोणाच्या इक्वल असणार आहे? तर त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशोच्या इक्वल येतो. मग ट्रायंगल पी क्यू बी साठी बेस किती आला? क्यू बी अपॉन पीबीसी साठी बेस किती आलाय? बीसी. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? क्यूबी अपॉन बीसी असणार आहे. आता सेकंड क्वेश्चन पीबीसी. ट्रायंगल पीबीसी बघा इथं पी क्यू हाईट आहे आणि बीसी बेस आहे. आणि ट्रायंगल एबीसी साठी एडी हाईट आहे आणि बीसी बेस आहे. म्हणजे या दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस सेम आहे. मग ज्यावेळेस बेस सेम असतो तर त्यावेळेस आपण हाईटच्या करस्पॉन्डिंग हाईटचा रेशो घेतो. मग पीबीसी साठी हाईट किती आली आहे बघा? पी क्यू अपॉन एबीसी साठी हाईट किती आलेली? एडी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पी क्यू अपॉन एडी असणार आहे. नेक्स्ट आता ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल एडीसी साठी काढायचंय. मग ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल एडीसी मध्ये दोन्हीमध्ये सेम काय दिसतंय? तर हाईट सेम आहे. दोन्हीची हाईट एडी आहे. मग हाईट सेम आहे तर बेसचा रेशो आपण घेणार आहे. मग काय येईल बघा? एबीसी. ट्रायंगल एबीसी साठी बेस किती आहे? बीसी अपॉन एडीसी साठी बेस किती आहे? डीसी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? बीसी अपॉन डीसी असणार आहे. आता ट्रायंगल एडीसी साठी हाईट एडी आहे आणि बेस काय आहे? डीसी. आणि पीक्यूसी साठी हाईट पीक्यू आहे आणि बेस क्यूसी. म्हणजे या प्रश्नामध्ये हाईट आणि बेस दोन्ही पण वेगवेगळे आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर काय येईल हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपण चारही टाईप शिकलेलो आहे की ज्यावेळेस बेस सेम असेल तर काय घ्यायचं, हाईट सेम असेल तर काय घेतो आपण. त्याच पद्धतीनं जर दोन्ही वेगळे असेल तर त्यांचा रेशो काय येतो हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिमिलरिटी हा 10चा पार्ट 2चा फर्स्ट चॅप्टर डिस्कस केला. त्याच्या महत्त्वाच्या ज्या कन्सेप्ट लागणार होत्या त्या आणि प्रॅक्टिस सेट 1.1चा स्टडी केला. व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गणित सेतू या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा, स्टडी करत राहा. आणि या चॅप्टरच्या तुम्हाला भरपूर क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे असतील तर आपल्या गणित सेतू या वेबसाईटला व्हिजिट करा. थँक्यू.